मी नरेश इटनकर बोला. आपला नागपूरला राहतो. प्रत्यक्ष महाराज जेव्हा हे असताना महाराज सगळ्या आपल्या भक्तांसोबत पंढरपूरला गेलेले होते आणि ते महाराज जेव्हापासून गेले, बापूंना कायना महाराजांनी विठ्ठलरूपामध्ये दर्शन दिलं. रस्त्यामध्ये बापू काय जाऊ शकले नाही तरी, आणि तेव्हापासून ह्या वारीची जे महाराज गेले तेव्हापासून हे आज 56वं वर्ष आहे. आणि तेव्हापासून ही शेगाव ते पंढरपूर वारी सुरू झालेली आहे. आणि या वारीचं एक सर्व भाविक, सर्व पंथाचे भक्त गावोगावून सगळ्या आपल्या पूर्ण विदर्भातून नाही तर पूर्ण महाराष्ट्रातून इथे या दिवशी येतात. आणि महाराज पंढरपूरला जाण्याचा हा आनंद जो असतो, महाराजांसोबत आपणही पंढरपूरला चाललो आहे हे प्रत्यक्ष अनुभव घेण्याकरता हे सगळे भक्त या सोहळ्यामध्ये उपस्थित राहतात. जय गजानन. काय नाव? अनिता विनोद झाडे. बोला. मी नागपूरवरून आली आहे. मी 40 वर्षापासून स्वामींवर विश्वास आहे माझा, आणि मी दरवर्षीच्या वारीला येते आणि दर गुरुवारची पण मी वारी करत आहे. आजच्या दिवसाचं काय महत्त्व आहे? आजच्या दिवसाचं महत्त्व म्हणजे ही दरवर्षी वारी निघतात आणि त्याला लाखोंनी संख्या उपलब्ध असते आणि ही वारी पंढरपूरपर्यंत जातात आणि मग आम्ही त्याला नागझरीपर्यंत सोडायला जातो. आणि जय गजानन. मोजता येत नाही जगाच्या मापान मापान, असे वैभव दिले गजानन बाबान बाबान, असे वैभव दिले गजानन बाबान. पेढा नाही, बर्फी नाही, नाही साखर, पेढा नाही, बर्फी नाही, नाही साखर, गजाननाच्या पुण्याईनं मिळेल भाकर, गजाननाच्या पुण्याईनं मिळेल भाकर. संत गजानन, संत गजानन, गजानन गजानन गजानन, मोजता येत नाही जगाच्या मापान मापान, असे वैभव दिले गजानन बाबान बाबान बाबान. जय गजानन. गजानन. माझं नाव अशोक शर्मा, ॲडव्होकेट, अकोला. मी महाराजांचा पुष्कळ वर्षापासून तर म्हणजे भक्त आहेच, आणि पुष्कळ अनुभूती महाराजांनी मला अशी दिलेली आहेत की मला आजच्या या आपली जी ही वारी आहे याचा तो परमानंद भेटतो, तो मला अजून कुठेही भेटत नाही. महाराजांच्या सोबत मी वाडेगावपर्यंत 100 किलोमीटरची यात्रा करतो आणि मला आनंद आहे की महाराज मला या 75 वर्षातच सुद्धा तसे पायी नेतात. खरोखरच अनुपम अनुपम अलौकिक महाराज आहे. आणि आज हे लाखो जे भक्त आहेत हे महाराजांना आज इतकं प्रेम करतात आणि महाराज त्यांच्या प्रत्येक गोष्टीला पूर्ण करतात. मी महाराजांच्या चरणी माझे नतमस्तक होतो. जय श्री गजानन. मी नागपूर निर्मल नगरी श्री संत गजानन महाराज मंदिर, मी विश्वस्त त्या मंदिराचा. आम्ही प्रत्येक वर्षी नेहमीप्रमाणे जी वारी असते त्या वारीला आम्ही सार करायला प्रत्येक वर्षी येत असतो. गावाच्या वेशीपर्यंत आम्ही येत असतो. आणि या पालखीचं महत्त्व असं आहे की या पालखीमध्ये सर्व भाव समभाव, सर्व धर्म, सर्व जाती पंथाचे बंधू एकत्र येतात, गुरुमाऊली येतात आणि खूप मोठ्या आनंदाने उत्साहाने हा सोहळा खूप आनंद घेतात. आणि माऊली प्रत्येक भक्तांवर प्रसन्न होते हे सर्वांना माहीत आहे. जय गजानन, श्री गजानन.